लाडूचा किती दिवसात फोन नाही आला. मलाच करायला पाहिजे आता. हॅलो, हां लाडू बेटा, कशी आहे तू? हां हां अगं, गावात नुसती चर्चा चालली तुझ्याबद्दल, आणि इकडे माझ्याशी कोण बोलायला तुला वेळच नाहीये. मग मग मीच ठरवला की आता तुला फोन लावायचा आणि तुझ्याशी बोलायचं. मग अगं, ह्या वर्षी शेती खूप छान झाली म्हणे आपली. हां हां गेल्या 4 पिढ्यामध्ये या शेतकरी खानदानामध्ये कोणी केलं ना तेवढं त्यांच्या तू पुढे गेलेस. अगं, सरला सांगत होती की तुला कसं ते या शेतीच्या ह्याच्यामध्ये बक्षीस मिळणार आहे म्हणून. हां नाही नाही नाही, आता तू नेहमीप्रमाणे असं बोलू नको की यावर माझा पण हक्क आहे. नाही ग पोरे, माझं बक्षीस म्हणजे ना फक्त तूच. हो बघ, मला काय पण परेशानी असून दे, पण तू लगेच समजून घेते आणि दरवर्षी मला चेकिंगला घेऊन जातेस की. आणि कुठली पण जरूरत असो, मग तू सगळी एका दमात पूर्ण करतेस. फक्त मला तुझी खूप काळजी वाटते ग पोरी. तू या एवढ्या सगळ्या उन्हातानातून राबते, पण स्वतःची काळजी घेतेस ना ग. हा अगं, सावत्र असली म्हणून काय झालं, आई आहे तुझी.